पवित्र्यानंतर पाकिस्तानला धडकी भरलेली आहे। भारताने सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतलाय, तर सर्जिकल स्ट्राईकची धास्ती घेतलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे। भारतासोबतचा व्यापार रोखण्याची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आलेली आहे। पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता चौफेर काउंटर अटॅक सुरू केलाय। दिल्लीत वेगवेगळ्या राजकीय घडामोडी आता सुरू झाल्या। परराष्ट्र मंत्रालयाने बोलवलेल्या बैठकीला अमेरिका, चीन, रशिया, जपान, ब्रिटनसह अनेक राजदूत उपस्थित होते। भारताने सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश देण्यात आलाय। शिमला करार सुद्धा स्थगित करण्यात आलाय। मेडिकल व्हिसाही कार्यरत राहणार नसल्याचा आदेश देण्यात आलाय। त्यातच पश्चिम किनारपट्टीवरती INS सूरतवरून यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली। भारताच्या पवित्र्यानंतर कराचीमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली। घाबरगुंडी उडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती। यात लष्कर प्रमुख, ISIचे प्रमुख उपस्थित होते। दरम्यान पाकिस्ताननेही काही निर्णय घेतले। भारतासोबतचा व्यापार पाकिस्ताननं रोखलाय। वाघा सीमेवरील चौकी तातडीने बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना करण्यात आल्या। सार्क व्हिसा सवलतीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांना देण्यात आलेले सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची खुमखुमी संपलेली नाही। तू कहेगा कि पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके CPEC के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच संकटात सापडली। त्यातच भारताने निर्बंध घातल्यामुळे पाकिस्तानची स्थिती बिकट होणार आहे। परिणामी कोणताही आतताईपणा केला तर पाकिस्तानचे 2 तुकडे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरती कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे। त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारल्यात। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजकीय युद्ध या ठिकाणी बघायला मिळतंय। भारत सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करत आहे। दरम्यान पाकिस्तानकडून सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय फेटाळण्यात आलेला आहे। इकडे अटारी बॉर्डर भारताकडून तात्काळ बंद करण्यात येते, तर वाघा बॉर्डर पोस्ट बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने सुद्धा घेतलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारताने रद्द केलाय। इकडे शीख यात्रेकरू वगळता भारतीयांचा व्हिसा पाकिस्तानने सुद्धा रद्द केलाय। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान भारतीय नागरिकांना 48 तासात पाकिस्तान सोडण्याचे आदेश पाकिस्तानने दिले। पाकिस्तानशी व्यापाराला स्थगिती बघायला मिळते भारताकडून। दरम्यान भारतासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापाराला पाकिस्तानकडून सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 27 निरपराध पर्यटकांचा बळी गेलेला आहे आणि यानंतर देशभरामध्ये संपूर्ण संतापाची लाट आहे। देशभरातून दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे। बघूया। कुठे सुरक्षित आपला देश आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला? प्रत्येक वेळी सामान्य जनतेला भेटीस करण्यात येतं। सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनवर आहे तर सुरक्षित आहे। सामान्य माणूस केबिन भरटला जातो। हा उद्रेक आहे देशातील सर्वसामान्यांचा। हा संताप आहे निष्पापांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधातला। पहलगाममध्ये लष्कर तोयबाच्या TRF दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या। या भ्याड हल्ल्यात देशभरातील 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे। आता या क्रूर हत्याकांडानंतर
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची मागणी केली जाते. सरकारने विचार करायला पाहिजे आणि यांना कडक शासन केलं पाहिजे. आणि आमचं तर असं मत आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक केली होती, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून ठार करण्यात यावं अशी मागणी या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिक्षा एवढी झालीच पाहिजे आणि आमच्या घरातला सारखा माणूस गेले. इंजुअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा. आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का, हा प्रश्न नक्कीच समोर येतो. पहलगाम हल्ल्याचा देशभरात निषेध केला जातोय. जम्मू काश्मीरपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत दहशतवादाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दहशतवादावरती प्रहार करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आता पाक पुरस्कृत दहशतवादावरती कधी आणि कसा प्रहार केला जातो याकडे 27 मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. सध्या पाकिस्तानच्या बाबतीत भारत अशाच भूमिकेमध्ये दिसतोय. दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबण्याची पूर्ण तयारी भारतानं केलेली आहे. त्यातला पहिला वार म्हणजे सिंधू स्ट्राईक मानला जातोय. बघूया. भारताचा पाकिस्तानवर सिंधू स्ट्राईक. भारत पाकिस्तानची लाईफलाईन तोडणार. सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय. पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली. दहशतवादाला पोचणाऱ्या पाकचं नाक दाबायला भारतानं सुरुवात केली आहे. त्यानुसार भारत सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं हा निर्णय घेत पाकिस्तानवर पहिला वॉटर स्ट्राईक केलाय. भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादा मिलिटरी ॲक्शन करणं हे बरोबर होणार नाही, कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर. म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं. त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना व्हिसा बंद केलेत. अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला. हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने. याच्या पुढे काय होईल आता सांगण्यात नाही, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ऍक्शन भारताकडनं होणार आहे. ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल, कोणी सांगू शकत नाही. निर्णयाच्या नुसत्या घोषणेनंच पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016लाच पाकिस्तानला थेट इशारा दिला होता, तरीही पाकिस्तानला काही शहाणपण आलेलं नव्हतं. ये जो डेवलपमेंट कल रात की है, उसके बाद तो अभी जागेगा सिक्योरिटी काउंसिल का अमला, तो फिर पता चलेगा वो क्या कहते हैं. लेकिन अभी पाकिस्तान का नाम लेके, ये भी हमें माइंड में रखना चाहिए, वी आर रिस्पॉन्सिबल पीपल. पाकिस्तान का नाम लेके कोई बात नहीं की गई, इशारों कनाव में बात हो रही है. लेकिन चूंकि उन्होंने कुछ फैसले किए हैं, फैसलों का जवाब दे दिया गया है. जब अगर डायरेक्टली को अटैक होगा तो उसका उससे भी भरपूर, बल्कि वो तुर्की में होगा, इनका जवाब पत्थर से दिया जाएगा. सिंधू जल करार पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते. ही लाईफलाईन तुटली तर पाकिस्तानला कुणीही वाचवू शकणार नाही. भारत आणि पाकिस्तान मधला सिंधू जल करार एक आंतरराष्ट्रीय करार आहे. 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला. करारानुसार सिंधू नदी आणि उपनद्यांच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं. भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलजचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी मिळालं. पाकच्या पाण्याच्या गरजेच्या एकूण 80% पाणी एकट्या सिंधूच आहे. करारानुसार पाण्याचा हा प्रवाह भारताला थांबवता येत नव्हता. या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार 1960 पासून कायम आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तणावाचे अनेक प्रसंग आले, पण त्या काळातही त्याचं पालन करण्यात आलं. पण भारतानं सिंधूचं पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण पाकिस्तानची 90% शेती सिंधू नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या GDP मध्ये शेतीचं योगदान तब्बल 25% इतकं आहे. पाणी थांबवलं गेलं तर पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो हेक्टर जमीन कोरडी पडेल. पीक उत्पादनात घट होईल, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल. कराची, लाहोर, मुलतानसारख्या शहरांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल. पाण्याच्या कमतरतेने मोठं सामाजिक आणि राजकीय संकट उभं ठाकेल. पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पाक अंधारात लोटला जाईल. त्यामुळे हा निर्णय पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरू शकतो. करार रद्द करणं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कारण दोन्ही देशांनी एकत्रितपणे बदल करणं आवश्यक आहे. एकतर्फी कारवाईमुळे पाकिस्तान याला युद्धाची घोषणा समजू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात या निर्णयाचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतील, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान सिंधू कराराअंतर्गत भारतातील कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश आहे ते आपण बघूया. तर आपण बघतो यामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचा समावेश आहे हे आपण मॅपमध्ये बघतो. सिंधू नदीचा यामध्ये समावेश आहे. ती भारतातून पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून कशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये जाते ते आपण बघतो. त्यानंतर झेलम नदीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. आपण तिसरी नदी बघतोय जी भारतातून थेट पाकिस्तानमध्ये जाते. यामध्ये चिनाब नदीचा सुद्धा सहभाग आहे. चौथी नदी वाहतीये ती रावी नदी आहे. आपण बघतो सिंधू, झेलम, चिनाब, रावी या नद्या आपल्याला भारतातून थेट पाकिस्तानमध्ये वाहताना दिसत आहेत. दरम्यान पुढची नदी व्यास नदी आहे. आणि यानंतर सतलज नदीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर कोणत्या कोणत्या नद्यांचा यामध्ये समावेश आहे आपण बघतो. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज या नद्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान